10वीच्या सिलॅबस कंप्लीट होत नसल्यामुळे आम्ही शिक्षकांनी काही व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केले आहेत. ते व्यवस्थित ऐकावे आणि त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. तर आपण आज पेपर सेकंडमधील पार्ट 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा टीच करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघावा. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. फर्स्ट आपण याचे बेसिक पॉईंट बघणार आहोत. व्हॉट यू मीन बाय मायक्रोबायोलॉजी? तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हे आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे. तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. मीन्स इट्स डू नॉट सीन ओनली नेकेड आईज. सो इट्स सीन इन अ ओनली microscope, compound microscope, or microbes are some are harmful, some are useful. So can you recall मधला पहिला प्रश्न जो आहे, which different microbes are useful to us? So you have in previous years you have to study 8th standard, 9th standard the which microbes are useful to us. तुम्ही बघितले आहेत ते मायक्रोब्स म्हणजे आपण बघितले ॲक्टिनोमायसिटीस असेल, त्यानंतर ईस्ट असणार आहे. ईस्ट हा बेकरी प्रोडक्टमध्ये यूज केला जातो. त्यानंतर काही मायक्रोब्स असतात ते एन्झाईम्स तयार करतात, मेडिसिन तयार करतात, काही विटॅमिन्स तयार करत असतात. तर अशा प्रकारचे युजफुल मायक्रोब्स आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, विच डिफरंट प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स? विच डिफरंट प्रोडक्ट्स? मायक्रोब्स हे डिफरंट प्रोडक्टसुद्धा तयार करतात. फॉर एक्झाम्पल जसं असेल इंडस्ट्रीयल प्रोडक्ट असतील, डेअरी प्रोडक्ट असतील, तर या प्रकारचे प्रोडक्ट ते तयार करत असतात जे आपल्याला युजफुल असतात. तर त्यातला आपण पहिला पॉईंट बघूया, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा अर्थ आहे की मायक्रोबायोलॉजीमध्ये याचं अप्लिकेशन असतं. तर आपण आधी त्याची डेफिनेशन बघूया. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, the branch of biology in which study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed is called as a applied microbiology. म्हणजेच मायक्रोबचा उपयोग एन्झाईम तयार करण्यासाठी होतो. त्या एन्झाईमशी रिलेटेड ती काही प्रोडक्ट पण तयार करतात. जसं प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स आहे, युकॅरियोटिक्स मायक्रोब आहे. काही मायक्रोब्स हे प्रोटीन्स पण तयार करत असतात. फॉर एक्झाम्पल असेल इन्सुलिन हा डायबिटीस कंट्रोलसाठी एक प्रोटीन्स असतो, तो सुद्धा मायक्रोब्स तयार करतात. अप्लाइड जेनेटिक्स म्हणजे त्या मायक्रोब्समधला असलेला जो जीन आहे त्यापासून सुद्धा आपण काही प्रोडक्ट बनवू शकतो. त्याला आपण जेनेटिक मायक्रोबायोलॉजी असेही म्हणतो त्या ब्रँचला. त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे बॅक्टेरियामध्ये असलेले जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्सचा सुद्धा उपयोग हा जेनेटिक मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे त्याचं अप्लिकेशन आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. म्हणून अप्लाइड मायक्रोबायोलॉजी डेफिनेशन अशा प्रकारे केले. सो ब्रँच ऑफ बायोलॉजी ही एक जीवशास्त्राची शाखा आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ एन्झाईम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक, मॉलिक्युलर बायोलॉजी, and its perform is called as a applied microbiology. This study is used for the society. Various products like food and medicine are produced on large scale with the help of microorganism. या अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा उपयोग आपल्याला सोसायटीमध्ये विविध प्रोडक्ट तयार करण्यासाठी, फूड तयार करण्यासाठी, तसेच मेडिसिन तयार करण्यासाठी सुद्धा होतो. आणि तो मोठ्या प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझमच तयार करतात. हे अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा एक उद्देश आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी. आता तुम्ही अनेक प्रकारचे इंडस्ट्री बघतात. तर अनेक इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्सचे काही कल्चर घेतले जातात. त्या कल्चरपासून एखादा प्रोडक्ट तयार केला जातो. तसं दिस science is related to commercial use of microbes in which various economic, social and environment related process and products are included. Various microbial process useful for this purpose are carried out. म्हणजे सायन्स हा जो मायक्रोबायोलॉजीचा एक जे प्रोडक्ट तयार करतात त्या मायक्रोबायोलॉजी शाखेतून अनेक प्रकारचे इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक फायदेही होतात. त्याप्रमाणे समाजालाही म्हणजे हे जे सगळे प्रोडक्ट जे आहे ते समाजासाठीच तयार होतात. आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस आणि ह्या काही प्रोसेस नॅचरली होतात. सो प्रोडक्ट्स आर इन्क्लुडेड आणि त्याच्यापासून अनेक प्रोडक्ट हे तयार होत असतात. म्हणूनच म्हटलं आहे की ह्या प्रोसेस ज्या होतात ह्या सगळ्या
मायक्रोब्स घडून आणतात आणि ते आपल्या एका पर्पजसाठी, आपल्या चांगल्यासाठी असतात. म्हणजे आपल्याला मायक्रोब्सपासून अनेक फायदे होऊ शकतात आणि त्या मायक्रोब्सचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रोडक्ट तयार करण्यासाठी सुद्धा होतो. उदाहरणार्थ तुम्हाला बघितलं योगर्ट असेल, त्याचप्रमाणे अनेक इंडस्ट्रियल प्रोडक्ट असतील, ते म्हणजे पिकल्स वगैरे पण बनवतात, काही विनेगर वापरून बनवतात. तर काही मेडिसिन्स असतात, ह्यासुद्धा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचंच एक ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट बघूया आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. त्याचे मेन फीचर्स काय आहे? व्हेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. एक्झाम्पल आत्ताच बघितलं आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रियंट्स अँड मेडिसिन एक्सेट्रा. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोब्सचा उपयोग हा ब्रेड, चीज, वाईन टेक्नॉलॉजी जे असतात, मोठे वाईन तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आफ्टर फर्मेंटेशन मायक्रोब्स घडून आणतात आणि आफ्टर फर्मेंटेशन वाईन हे तयार होत असतं. तर काही एन्झाईम्स, काही न्यूट्रियंट्स, काही मेडिसिन बनवण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्सचा उपयोग होतो. सो यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरलीसुद्धा काही पोल्युशन असतात, ते पोल्युटंट कंट्रोल करण्यासाठी, पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, त्या पोल्युटंटला डिग्रेडेड म्हणजे डिकॉम्पोज करण्यासाठी सुद्धा मायक्रोब्स युजफुल असतात. ते मायक्रोब्स गार्बेज मॅनेजमेंट, आता काही ठिकाणी जर कचरा तसा साचला असेल तर त्याचा बॅड स्मेल येतो. मग तो बॅड स्मेल हा कशामुळे येतो की मायक्रोब्स त्याचं डिकॉम्पोजिशन करत असतात आणि जर डिकॉम्पोजिशनच झालं नाही तर तो गार्बेज जो आहे तो तसाच राहील आणि जास्त प्रमाणात डिसीज प्रोड्यूशन होऊ शकतील. म्हणून मायक्रोब्स तिथे सुद्धा आपल्याला युजफुल असतो. पुढचं बघूया, कॅन यू रिकॉल? वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस while conversion of milk into yogurt, which microbes are useful for this process. In previous years we have to study that the how to yogurt form. मी तुम्हाला सांगितलं होतं की मिल्कपासून योगर्ट कसं तयार होतं. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मिल्कमध्ये लॅक्टोज नावाची जी शुगर असते, त्या शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे ऑर्गॅनिझम तयार करत असतात. मग आपण त्या रिलेटेड बघूया डेअरी प्रोडक्ट. जे प्रोडक्ट्स मायक्रोब्स तयार करतात, मायक्रोब्सपासून तयार होतात, ते प्रोडक्ट बघूया. सिन्स एन्शियंट मिल्क इज कन्वर्टेड इंटू व्हेरियस प्रोडक्ट फॉर इट्स प्रिव्हेन्शन पर्पज. फॉर एक्झाम्पल चीज असेल, तुम्ही अनेक डेअरीमध्ये बघितलं असाल, चीज मिळतं, बटर्स, क्रीम, नंतर केफीर, योगर्ट, हे सगळे पदार्थ असतात, हे कोणापासून बनतात? हे मायक्रोब्सपासून बनत असतात. वॉटर कंटेन and acidity of the milk change during the formation of these products and the texture, taste and flavor is improved. म्हणजे मिल्कपासून जे काही प्रोडक्ट तयार होतात विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स, तर त्यानुसार मिल्कपासून जे योगर्ट, चीज जे बनत असतात, तर त्यांच्यामध्ये मिल्कचे जे पहिलीची टेस्ट असते, ती टेस्ट, टेक्स्चर हे पूर्णतः बदललेलं असतं, इम्प्रूव्ह झालेलं असतं. म्हणजे छान प्रकारे वेगळाच एक टेस्ट त्याला येत असते. असे पदार्थ मायक्रोब्स तयार करतात, जे आपण बाजारात त्याला आवडीने खातो. दिस प्रोसेस आर परफॉर्म ऑन लार्ज स्केल विथ अ मोर स्किल. हे प्रोडक्ट ही मोठ्या लार्ज स्केलमध्ये बाजारात विकले जातात. फॉर प्रोडक्शन ऑफ द मिल्क प्रोडक्ट, बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर यूज. ओनली चीज इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फंगी. आता इथे काय म्हटलं आहे बघा, की काही मिल्क प्रोडक्ट जे असतात ते बॅक्टेरियापासूनच बनत असतात, पण चीज जे आहे हे मात्र फंगसपासून बनतं. मग ती फंगस कुठली आपल्याला पुढे ते बघायचंच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण तिला ईस्ट म्हणतो. तिचं पूर्ण नाव आहे, म्हणजे तिला सायंटिफिक नेम आहे, ती म्हणजे सॅक्रोमॅयसिस सेरेविसिन. बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज अ सेम. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहे दही बनवण्यासाठी, योगर्ट म्हणजेच दही, जी आई आपल्याला म्हणायची की विरजन घालते, ते विरजन असतं, म्हणजेच लॅक्टोबॅसिलस नावाच्या ऑर्गॅनिझमचं एक त्या ठिकाणी दुधात टाकलेलं ते विरजन असतं. त्याच्यापासून ते प्रोटीन तो कोॲग्युलेट करतो आणि त्याचा एक योगर्ट म्हणजे दह्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ही सेम असते. मिल्क इज अ पाश्चराइज ॲट अ बिगिनिंग टू द डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. मिल्क पाश्चराइज, आता पाश्चराइज या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे की दूध हे काही म्हणजे 50, 51, 52 या डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला नॉर्मली फक्त तापवलं जातं, त्याला बॉईल केलं जात नाही. आणि त्या टेम्परेचरला जे अनवॉन्टेड मायक्रोब्स असतात, जे आपल्याला नको आहेत,
ते डिस्ट्रॉय होतात आणि त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला मिल्क प्रोडक्ट बनवता येतात. इट इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई आणि मिल्कमध्ये लॅक्टोबॅसिलाई टाकून त्याचं फर्मेंटेशन घडून आणलं जातं. इन दिस प्रोसेस आता मेन तुम्हाला विचारलं की लॅक्टोबॅसिलस टाकल्यानंतर होतं आहे काय, तर लॅक्टोबॅसिलस टाकल्यानंतर लॅक्टोज शुगर जी असते मिल्कमधली ऑफ मिल्क इज कन्वर्टेड इन टू लॅक्टिक ॲसिड. त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन हे लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असतं. आणि मिल्क प्रोटीन आर कोॲग्युलेटेड म्हणजे मिल्कच्या असलेल्या त्या प्रोटीनचा एक गोळा बनतो विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ॲसिड आणि ते आपल्याला आंबट लागत असतं. ते आंबट लागतं ते लॅक्टिक ॲसिडमुळे. बिसाइड द कंपाऊंड विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म आणि त्याला एक छान प्रकारचे टेस्ट येते आणि फ्लेवर येत असतो. फॉर एक्झाम्पल डायसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. जसं बटर आपण आवडीने खातो तर त्याच्यामधला असलेला फ्लेवर असतो तो डायसिटिल फ्लेवर. तर पुढचं आहे योगट. आता आपण डेअरी प्रोडक्टमधला पहिला प्रोडक्ट बघितला. आता दुसरा आहे योगट प्रोडक्ट. योगट इज द मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. तर लॅक्टोबॅसिलाई म्हणजे इनॉक्युलंट. आपण इनॉक्युलंट म्हणजे विरजनच म्हटलेलं आहे की विरजन आपण लॅक्टोबॅसिलसचं त्या मिल्कमध्ये टाकल्यानंतर योगट तयार होतं म्हणजे दही तयार होत असतं. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंडेन्स मिल्क पावडर इज मिक्स विथ द मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगट. मिल्क पावडरमध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलसचं कल्चर टाकून त्या ठिकाणी योगट तयार करता येतं. मिल्क इज अ बॉईल अँड सिन्स इट कोल्ड विथ द वॉर्म टेम्परेचर आणि त्याला वॉर्म टेम्परेचरला म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला किंवा त्याला बॉईल केलं जातं. नॉर्मल टेम्परेचरला त्याला कूल केलं जातं, थंड केलं जातं. कारण तुम्हाला माहिती आहे तो ऑर्गॅनिझम इज इट्स ॲडॅप्ट ॲट्स अ फेवरेबल कंडिशन अँड इट्स फास्टली ग्रो. तर त्याची जी नॉर्मल त्याला जे फेवरेबल टेम्परेचर हवं असतं त्या टेम्परेचरला तो फास्टली ग्रो होतो. म्हणून त्याला बॉईल केल्यानंतर मिल्कला बॉईल केल्यानंतर त्याला सर्टन टेम्परेचरला कूल केलं जातं किंवा नॉर्मल टेम्परेचरला आणलं जातं. मगच त्याच्यात आपण दहीचं विरजन घालू शकतो. बॅक्टेरियल स्ट्रेन ऑफ द स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेली ब्रुकी आर ॲडेड in 1/1 proportion. Lactic acid is formed due to the streptococcus that make the protein to gel out that gives this consistency to the yogurt. की आपण या योगट बनवताना 2 स्पेसीस वापरले जातात. त्याचं पहिलं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि दुसरी आहे लॅक्टोबॅसिलस डेब्रुकी. ह्या ॲड केल्यानंतर त्याला 1/1 म्हणजे सारख्याच प्रपोर्शनमध्ये त्याच्यात टाकलं की लॅक्टिक ॲसिड तयार होतं. स्ट्रेप्टोकोकस ते जेल फॉर्मेशनमध्ये ते प्रोटीन घडवून आणतं, त्याचं जेल घडवून आणतं. इट गिव्ज द आता डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगट म्हणजे असा घट्टपणा त्याला त्याच्यामुळे ह्या दोघं स्पेसिसमुळे येत असतो. Acetaldehyde like compound are formed due to the lactobacilli that give characteristic taste to the yogurt. म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिटाल्डिहाइड फॉर्म होतं आणि हे कशामुळे फॉर्म होत असतं लॅक्टोबॅसिलायमुळे आणि म्हणून त्याला एक छान प्रकारची टेस्ट त्या योगर्टला आलेली असते. नावडेज व्हेरियस फ्रूट ज्यूस आर मिक्स विथ द योगर्ट टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. की काही ज्यूस जे बनवायचे असतात त्या ज्यूसला अशी छानशी टेस्ट येण्यासाठी योगर्ट त्या ठिकाणी टाकलं जातं चांगला फ्लेवर येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा आता स्ट्रॉबेरी योगर्ट तुम्ही बाजारात बघितलं असेल की तुम्ही जर जशा प्रकारचं योगर्ट मागितलं त्या प्रकारचं तुम्हाला मिळत असतं. स्ट्रॉबेरी योगर्ट वेगळं असतं, बनाना योगर्ट म्हणजे हे सगळे जे आहेत हे फ्लेवर त्या ठिकाणी टाकले जातात. सेल्फ लाईफ ऑफ योगर्ट्स अँड इज अ प्रोबायोटिक प्रॉपर्टी कॅन बी इम्प्रूव्ह बाय पाश्चरायझेशन. आणि हे योगर्ट जे आहे हे पाश्चरायझेशनच्या मेथड थ्रू तयार केलं गेलं असतं. मी तुम्हाला पाश्चरायझेशन सांगितलं की अनवॉन्टेड मायक्रोब्स काय केले जातात डिस्ट्रॉय केले जातात आणि जे पाहिजे आहेत तेच त्या ठिकाणी वापरायचे असतात. पुढचं आहे बटर. 2 types of butter like sweet cream and culture are produced on large scale. Microbes are used for production of culture व्हरायटी. आता बटर तुम्हाला माहिती आहे बटर तयार करण्यासाठी सुद्धा जी क्रीम असते त्या क्रीमपासून बटर तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. चीज प्रोडक्शन. चीज ही आपण बघतो की जे बाजारात टेस्टी फूड्स जे मिळतात त्याच्यावर किसून त्या ठिकाणी चीज टाकलं जातं. हे सुद्धा मायक्रोब्सपासूनच तयार केलं जात असतं. चीज इज प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. हे आपल्याला भरपूर ठिकाणी ते मिळत असतं.
फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. चीज बनवताना आधी त्याची केमिकल आणि मायक्रोबियल टेस्ट केली जाते दुधाची. ती टेस्ट केल्यानंतर सम कलर अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स विथ द मिल्क. आता फर्स्ट बघा, चीजचं फर्स्ट आहे, पहिली स्टेप आहे की ते त्या ठिकाणी त्याच्यामधली पहिली त्या दुधाची टेस्ट केली जाते, केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये कलर टाकला जातो. त्याच्यानंतर 3 स्पेसीस जे आहे मी तुम्हाला सांगितल्या, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमरीस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस या त्याच्या ठिकाणी मिक्स केले जातात. इट इम्पार्ट द सोअरनेस टू द मिल्क आणि त्या मिल्कला छान प्रकारे असा सोअरनेस येतो. आफ्टर दिस टू इम्पार्ट दिस टेक्स्चर्स, त्याला एक प्रकारचा टेक्स्चर येतो वॉटर इन योगर्ट, आणि वॉटर जे पाणी सुटलेलं असतं दह्याला ते त्या ठिकाणी रिमूव्ह केलं जातं. अँड एन्झाईम्स remains obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. However, an enzyme protease obtained from fungus is used as a present to produce the व्हेजिटेरियन चीज. आधी जे चीज तयार केलं जायचं ते एक प्रकारचं नॉनव्हेज असायचं. म्हणजे जी कॅटल आहे तिच्या कॅनलमधून, ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे स्टमकचा आपला जो खालचा भाग असतो त्या ॲलिमेंटरी कॅनलमधून ते काढलं जायचं. ते रिनेट नावाचं प्रोटीन काढलं जायचं आणि मग ते चीज बनवताना टाकलं जायचं. पण आता तसं नाही आहे की आता एन्झाईम जे फंगसपासून जे काही एन्झाईम्स मिळतात, प्रोटीज नावाचे जे प्रोटीन्स आहे ते काढून मग व्हेजिटेरियन चीज हे बनवलं जात असतं. द वे इज सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट्स, म्हणजे जे पाणी आहे किंवा ते रिमूव्ह केलं जातं, विच हॅव सम अदर युजेस. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू द स्टेप लाईक. आता ज्या प्रोसेस आहे चीजच्या तयार करण्याच्या, जे काही आपण स्पेसिस टाकलं, ते पाणी रिमूव्ह केलं, त्याच्यानंतर ते 2 प्रकारच्या प्रोटीनपासून बनवलं जातं, आपण ते बघितलं. आता त्याची पुढची प्रोसिजर आहे ती म्हणजे कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस केले जातात. पीस केल्यानंतर त्याचं वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग अँड मिक्सिंग ऑफ essential microbes, pigments and flavors. The cheese is pressed and eat into spices and store for the ripening. आणि त्याला पूर्णतः ह्या प्रोसेस थ्रू पुढे त्याचं पॅकेजिंग केलं जातं. Which different types of cheese are used in a western food like pizza, burger, sandwich, etc. तर पिझ्झा तयार करताना चीज हे किसून टाकलं जातं. बर्गरवर, सँडविचवर ते आपण आवडीने खातो. मग ते कुठल्या प्रकारचं चीज असतं, तर ते चीज असतं मॅझोरेला नावाचं जे चीज असतं ते मोस्टली या ठिकाणी बर्गर, सँडविचवर वापरलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दिस टाईप ऑफ चीज. तर चीजचे टाईप्स कुठले आहे, तर ते चीजचे टाईप्स आहे, अनेक चीजचे टाईप्स आहे. कॉटेज चीज, क्रीम चीज, मॅझोरेला चीज या प्रकारचे जे चीज आहे. सेमी हार्ड सिडार चीज, त्याच्यानंतर दुसरं चीज आहे ते म्हणजे परमेसन चीज. या प्रकारचे जे चीज आहे आपण खाली त्याचे टाईप्स त्यांनी दिलेले आहे डू यू नोमध्ये. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट, स्ट्रिक्ट क्लीनलाइनेस अँड स्टरलायझेशन इज इसेन्शियल ॲज अ बॅक्टेरिया कॅन बी अटॅक बाय व्हायरस. आता हे सगळं बनवताना एक प्रिकॉशन घेतली जाते, ती म्हणजे मिल्क प्रोडक्ट बनवताना त्या ठिकाणी क्लीनलाइनेस, स्वच्छता पूर्णतः राखली जाते. त्यानंतर स्टरलायझेशनचा उपयोग केला जातो. आता स्टरलायझेशन म्हणजे काय, किलिंग फ्रॉम ऑल टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम, मीन्स अनवॉन्टेड ऑर्गॅनिझम, की जे अनवॉन्टेड आहे, जे आपल्याला नको आहे अशांचं स्टरलायझेशन केलं जातं, त्यांना मारून टाकलं जातं. ॲट अ सर्टन टेम्परेचरला त्यांना डेड केलं जातं आणि जे हवे आहे तेच आपण त्या ठिकाणी कल्चरला घेतले जातं. व्हायरस रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप. कारण काही जे बॅक्टेरिया असतात, काही व्हायरस असतात, ते रेजिस्टन्स असतात, ते त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात, म्हणून आपण त्यांना डेड करण्यासाठी स्टरलायझेशन केलं जातं. यूज ऑफ म्युटंट व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज आर्टिफिशियली. सम स्ट्रेन आर डेव्हलप दॅट विल टू अवॉइड अननेसेसरी स्टेप अँड मटेरियल, की अननेसेसरी ज्या काही स्टेप आहे, जे काही मटेरियल आहे ते त्यातून
डिस्ट्रॉय होण्यासाठी आपण ही प्रोसिजर चीज बनवताना उपयोग केले जातात. फ्रेशली प्रिपेअर चीज इज ऑलवेज सॉफ्ट. जे फ्रेश बनवलेलं असतं ते अगदी सॉफ्ट असतं. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे कॉटेज चीज, क्रीम चीज, मॅझोरेला चीज. अँड स्टोरिंग जे चीज असतं की ते 3 किंवा 12 महिने राहू शकतं असं आहे. सेमी हार्ड चीज, सीडार चीज इज फॉर्म वेअर ॲज आफ्टर रायपिनिंग फॉर 12 to 18 months. जे 18 महिन्यापर्यंत राहू शकतं ते व्हेरी हार्ड चीज कॉल्ड ॲज अ परमेसन चीज इज फॉर्म. पुढचा प्रोडक्ट आहे व्हॉट्स फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रोबायोटिक फूड का फेमस आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं आहे की प्रोबायोटिक म्हणजे काय, की हे ऑर्गॅनिझमपासूनच बनवलं जातं, पण ते काय आहे की ते ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात टाकले जातात आणि आपल्या शरीरातील जे अनवॉन्टेड आहे त्यांना डेड करण्यासाठी किंवा आपण जे अँटीबायोटिक घेतो ते अँटीबायोटिक जे इनॅक्टिव्ह असतात, काही वेळेस आपली प्रतिकारक्षमता कमी झालेली असते, तर त्यांना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी प्रोबायोटिक शरीराच्या आत घेतले जातात. तर प्रोबायोटिक्स देर आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट. हे पण दुधापासूनच बनवले जातात. बट सर्टन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया, मग पण त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात जे आपल्याला खूप युजफुल असतात. मोस्टली सगळ्यात जास्त आपल्याला ते युजफुल कुठे असतात, तर डायजेशनमध्ये, की ज्यांना प्रॉपर डायजेस्ट होत नाही फूड, तर त्यांना प्रॉपर डायजेशनसाठी किंवा जे अनवॉन्टेड हार्मफुल मायक्रोब्स आपल्या शरीरात गेले असतात त्यांना डेड करण्यासाठी प्रोबायोटिक यूज केलं जातं. आता प्रोबायोटिकमध्ये काय यूज केलं जातं, की कुठल्या स्ट्रेंथ आहे मायक्रोबच्या. एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाई, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केझी, नंतर बिफिडो बॅक्टेरियम बिफिडम एक्सेट्रा. These microbes maintain the balance of intestinal microorganisms. मी आत्ताच सांगितलं की जे इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, सो इट्स डेड. अँड जे ॲक्टिव्ह आहे की जे आपल्याला युजफुल आहे ते तिथे ठेवण्यासाठी आणि इंटेस्टाईनमध्ये जे अनवॉन्टेड आहे त्यांना डेड करण्यासाठी प्रोबायोटिक्सचा उपयोग होतो. इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स बिलॉंगिंग द डायजेशन. आपल्या डायजेशनसाठी, प्रॉपर डायजेशनसाठी जे युजफुल आहेत त्यांचीच स्ट्रेंथ तिथे टिकून ठेवण्यासाठी हे प्रोबायोटिक खूप महत्त्वाचे असतात. डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल क्लोस्ट्रेडियम, की आपल्याला जर लूज मोशन, फूड पॉयझनिंग ज्या स्ट्रेनपासून होतं ते म्हणजे क्लोस्ट्रेडियम. सो मीन्स प्रोबायोटिक्स इट्स डेड द क्लोस्ट्रेडियम स्ट्रेंथ ऑफ ऑर्गॅनिझम. So probiotic products are available in various forms like yogurt, kefir, smart gut, and pickles of cabbage, dark chocolates, meat soups and pickles, oils, corn syrup, artificial sweeteners, and microalgae. So seafood algae, spirulina, chlorella, blue green algae या एडिबल algae आहेत म्हणून त्यांना प्रोबायोटिक म्हटलं आहे. म्हणजे प्रोबायोटिक तयार करताना ज्या खाण्यायोग्य आहेत त्या अल्गीचा इथे वापर केला जातो. वाय द प्रोबायोटिक हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन द रिसंट डे, की मोस्टली आता रिसंटली याचा यूज का जास्त प्रमाणात होतो आहे. दिस प्रोडक्ट फ्रॉम द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर्स मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स अँड लोअर द ill effect of the harmful substance from during the metabolic activity. Useful microbes become inactive due to the antibiotic. Probiotics make them active against. आता बघा की प्रोबायोटिक्स इट डेव्हलप मच इम्पॉर्टंट इन रिसेंट डे. व्हाय? बिकॉज द कॉलनी, ते कॉलनी करून राहतात ग्रुपमध्ये, एलिमेंटरी कॅनलमध्ये, आणि जे अनवॉन्टेड मायक्रोब्स आहे की जे आपल्याला हार्मफुल असतात ते सडनली आपल्या पोटात गेलेले असतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी, त्यांची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी स्टॉप करण्यासाठी ते तिथे त्या ठिकाणी प्रोबायोटिक हे युजफुल असतात. इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स म्हणजे आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा, किंवा आपला इलनेस जर आला असेल तर त्या प्रोबायोटिक्स खाल्ल्याने आपल्यामध्ये त्या ठिकाणी रेजिस्टंट पॉवर येऊ शकते, आपली प्रतिकार क्षमता वाढू शकते. सो हार्मफुल सबस्टन्स फ्रॉम ड्युरिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, जर आपल्याला आजारी पडलो आणि आपल्यामध्ये जर हार्मफुल सबस्टन्सची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जर वाढली असेल तर ते आपण कमी करण्यासाठी प्रोबायोटिक घेऊ शकतो. युजफुल मायक्रोब्स बिकम इनॅक्टिव्ह ड्यू टू द अँटीबायोटिक. आता काही अँटीबायोटिकची पॉवर जर त्यांनी कमी केली असेल तर ती पॉवर पुन्हा त्याच प्रकारे वाढवण्यासाठी
ॲक्टिव्ह अगेन, त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक युजफुल असतात. नावडेज प्रोबायोटिक आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ द डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोएट्री ऑल्सो. डायरिया म्हणजे लूज मोशन झालं असेल तर त्यावेळेस आपल्याला एलिमेंटरी कॅनलमध्ये प्रॉपर डायजेशन होत नाही आणि ते डायजेशन न झाल्यामुळे आपल्या शरीराच्या बाहेर पडत असतं ओमॅटिंग किंवा लूज मोशनद्वारे, की ते डायजेस्ट जे आहे फूड ते प्रॉपर डायजेशन होण्यासाठी आपण प्रोबायोटिक खाल्ले तर ते अनवॉन्टेड मायक्रोब्स डेड होतात आणि आपली जी रेजिस्टंट पॉवर आहे ती वाढते. यूज युअर ब्रेन पॉवर. In the earlier class, you had prepared the solution of dry yeast. For observation of yeast, which substance are prepared by its use of commercial basis. की आपण जी ईस्ट आहे हिचा उपयोग कुठल्या कुठल्या कमर्शियल बेसिसला केलेला आहे, की ईस्टपासून काय तयार करू शकतो. की ईस्ट तुम्ही बेकरी प्रोडक्टमध्ये बघतात, ब्रेड तयार करण्यासाठी किंवा बेकरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी ईस्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड आर प्रोड्यूस फ्रॉम द फ्लोर सिरियल्स. डव इज फॉर्म बाय द मिक्सिंग ऑफ ब्रेकर ईस्ट. तर तुम्हाला माहिती आहे ब्रेड आहे, पाव आहे, जे काही स्पॉन्जी होतात ते कशामुळे होतात तर ईस्टमुळे. मग ते स्पॉन्जी होतातच कसे, नेमकी कुठली रिएक्शन त्यांच्यामध्ये होत असते. सो यू हॅव टू स्टडी फर्स्ट. सो ॲडेड द ब्रेकर ईस्ट इन द फ्लोअर ऑफ द सिरियल्स. जर आपण त्याला पिठत टाकलं तर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकतो, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स आर फ्लोअर. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आफ्टर फर्मेंटेशन ऑफ किंवा ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय द ईस्ट. ईस्ट ही त्या डवमध्ये फर्मेंटेशन घडून आणते आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर समजा आपण जर सिरियल फ्लोअर ऑफ सिरियल म्हणजे गव्हाचं कणिक किंवा पीठ घेतलं असेल तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्या कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन की त्याच्यामध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ते त्याच्यामध्ये कन्वर्ट करतात कार्बोहायड्रेट्स आणि अल्कोहोलमध्ये, कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोलमध्ये. डव राईज अप ड्यू टू, आणि तो थोड्या वेळाने तो असा फुगतो. जर ईस्ट टाकली असेल तर ती ईस्ट जी आहे, शुगर इज कन्वर्टेड इन अ कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. त्याचं कन्व्हर्जन ही कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये करते. म्हणून त्या ठिकाणी तो जो डव असतो तो फुगून येतो. तो कशामुळे फुगतो, कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. द ब्रेड इज अ स्पॉन्जी, आणि आपल्याला तो स्पॉन्जी लागत असतो, असा नरम लागतो, कारण त्याच्यामध्ये जो गॅस आहे त्याला बाहेर निघायला जागा नसते आणि तो सच्छिद्र होतो. कॉम्प्रेस ईस्ट इज यूज इन अ कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. तर कमर्शियली मोठ्या प्रमाणात ईस्टचा उपयोग हा बेकरी प्रोडक्टमध्ये होत असतो. इट इज अवेलेबल इन अ ड्राय. आता ती कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल असते तर ड्राय फॉर्ममध्ये अवेलेबल असते. ईस्ट प्रोड्यूस फॉर द कमर्शियल यूज कंटेन द व्हेरियस युजफुल कंटेंट लाईक कार्बोहायड्रेट्स. सो आता ईस्टमध्ये आपल्या युजफुल कुठले सबस्टन्स असतात तर ते म्हणजे आहे की त्याचं इन्ग्रॅडियंट, की आपल्याला त्याच्यापासून काय मिळू शकतं. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. ड्यू टू दिस ब्रेड आर अदर प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. म्हणजे जर ब्रेड खाल्ला असेल किंवा त्याचे डेअरी प्रोडक्ट खाल्ले तर आपल्याला कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स आणि मिनरल्स त्यापासून मिळतात. इन्ग्रेडियंट लाईक द व्हिनेगर, सोया सॉस आणि त्यानंतर आहे मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो. दे आर यूज इन अ प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड इज प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. तर याऐवजी जो अजिनोमोटो आहे म्हणजे त्याला मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणतात, हा सुद्धा या ईस्टपासून तयार होतो. व्हिनेगर प्रोडक्शन. आपण जे व्हिनेगर बघा की जी वस्तू बनवलेली आहे ती लॉंग टाईमसाठी ॲज इट इज राहण्यासाठी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं जातं, किंवा आंबटपणा आणण्यासाठी एक छान प्रकारे आंबट टेस्ट आणण्यासाठी व्हिनेगर टाकतात. तर व्हिनेगर हे सुद्धा मायक्रोब्सपासून तयार करतात. व्हिनेगर यूज इन इच कंट्री ऑफ वर्ल्ड टू इम्पार्ट सम सोअर टेस्ट. आंबट असं त्याची चव असते. फॉर फूड मटेरियल अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स. लोणची टिकवण्यासाठी की ती वर्षभर टिकून राहावी म्हणून त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकतात. आता जे प्रोडक्ट आपल्याला बाजारात मिळतात त्या प्रोडक्ट हे पॅकेजिंग करण्याच्या आधी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं असतात की जेणेकरून ते खराब होत नाही. सॉस असेल, केचप असेल, नंतर चायनीज एक्सेट्रा. केमिकली व्हिनेगर इज अ 4% ॲसिटिक ॲसिड. मग तुम्हाला माहिती पाहिजे व्हिनेगर म्हणजे काय तर ते ॲसिडिक ॲसिडच असतं. त्याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड लाईक फ्रूट ज्यूस, ॲपल सायरप, शुगर, मोलासेस, स्टार्च ऑफ द रूट विथ द हेल्प ऑफ ईस्ट. सॅक्रोमॅयसिस सेरेविसी. स्ट्रेनचं नाव आहे सॅक्रोमॅयसिस सेरेविसीपासून
ब्रेड, विनेगर हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करू शकतो. सो नाव लेट अस स्टडी द मेन पॉईंट. तुम्हाला शेजारी एक ॲस्परजिलस ओरायझी नावाची स्पेसिस दिसते. ही सुद्धा एक युजफुल फंगस आहे की जिच्यापासून पण त्या ठिकाणी खाली प्रोडक्ट दिलेले आहे बघा, बेवरेज. तर त्या ठिकाणी आपण अनेक प्रोडक्ट त्याच्यापासून तयार करू शकतो. तर ॲस्परजिलस ओरायझीचा उपयोग कुठे आहे? मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेंथ लाईक द ॲसिडोबॅक्टर, ग्लुटॅनोबॅक्टर्स इज मिक्स विथ द इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. Acetic acid and other byproduct are obtained through it. Acetic acid is separated from mixture by rarefaction. Acetic acid is a bleach with the help of potassium ferrocyanide. तर ॲसिटिक ॲसिडची जी आहे त्याला सुद्धा ब्लीच केलं जातं आणि पोटॅशियम फेरोसायनाइडने, अँड दे आर पाश्चराइज. त्याला पाश्चराइज करून त्याच्यापासून स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस अँड मिक्स विथ द प्रोड्यूस विनेगर, त्याच्यापासून सुद्धा विनेगर तयार केलं जात असतं. Soya sauce is produced by fermentation of the mixture of flour and wheat or rice, soybean with the help of fungus Aspergillus oryzae. तुम्ही चायनीजमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेलं जे आहे सोया सॉस, हे सुद्धा या ॲस्परजिलस ओरायझीपासून तयार करू शकतो. त्याच्यामध्ये फ्लोअर आहे, व्हीट आहे, राईस आहे, या प्रकारे सोयाबीन आहे. त्याचा उपयोग करून त्याच्यामध्ये ही स्ट्रेन टाकली, त्याच्यापासून सोया सॉस तयार करता येतो. So let us study the production of beverage. फर्स्ट वन, एका कॉलममध्ये तुम्हाला सगळे फ्रूट्स दिले आहे. ते फ्रूट कुठल्या मायक्रोब्सपासून तयार केले जातात, त्या मायक्रोब्सचा त्याच्यामध्ये काय रोल असतो, की नेमकी तो कुठली रिॲक्शन किंवा कुठली ॲक्टिव्हिटी घडवून आणतो आणि नंतर त्या प्रोडक्टचं नाव दिलं आहे. तर फर्स्ट बघूया फ्रूट्स. आता त्या फ्रूट्समध्ये जी स्ट्रेंथ असते टाकली जाते तिचं नाव आहे कॉफी अरेबिका. नंतर त्याची आहे लॅक्टोबॅसिलस ब्रिविस. सेपरेट द सीड फ्रॉम द फ्रूट्स. जी कॉफी तयार केली जाते ती कॉफीमधली जी सीड आहे ती सीड सेपरेट करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस या मायक्रोबचा यूज केला जातो आणि त्याच्यापासून कॉफी तयार केली जाते. या प्रकारचे अनेक स्ट्रेन तुम्हाला दिसले बघा. ते ग्रेप्स आहे, ग्रेप्सपासून वाईन तयार केली जाते. त्याच्यानंतर ॲपल्स आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसी म्हणजे ईस्ट पण इथे दिलेली आहे. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स हे या मायक्रोब्सपासून तयार केले जातात. खाली तुम्हाला दिले बघा सॅक्रोमायसिस सेरेविसी. त्यानंतर फ्रूट्स अँड सीड्स ऑफ कॉफी. त्या फ्रूट्स सीड जे आहे ते फुटल्यानंतर त्याची सीड्स बाहेर पडून त्यापासून कॉफी ही तयार केली जाते. विच फंक्शन आर परफॉर्म बाय एन्झाईम सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आपल्यामध्ये एन्झाईमचा काय रोल आहे थोडक्यात. सो एन्झाईम नसेल तर आपलं जे डायजेशन आहे किंवा जे फूड आहे ते प्रॉपरली डायजेस्ट होणार नाही. त्यासाठी एन्झाईम्सचा मेन रोल आहे आपल्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. गिव्ह नेम ऑफ सम सच एन्झाईम्स. आता अमायलेज असेल, लायपेज असेल, हे सगळे जे एन्झाईम्स आहे इट्स ब्रेक डाऊन द प्रोडक्ट्स पीसेस अँड दे प्रॉपर डायजेशन ऑफ द इन द स्टमक. तर त्याच्या प्रकारे खाली एक पॉईंट दिला आहे तो म्हणजेच मायक्रोबियल एन्झाईम. नावडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट मायक्रोबियल एन्झाईम आर यूज इन केमिकल इंडस्ट्री. ते एन्झाईम्स आर, आता हे एन्झाईम्ससुद्धा मायक्रोब नॅचरली तयार करतात आणि ते आपल्याला युजफुल असतात. व्हॉट डू यू मीन बाय एन्झाईम? एन्झाईम इज द कॅटलिस्ट मीन्स इट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. की जर एखादी रिॲक्शन घडून आणली जात असेल तर ती एन्झाईम्सने फास्टली घडवून आणली जाते. सो तर ते एन्झाईम्स हे सुद्धा मायक्रोब्स तयार करत असतात. मायक्रोबियल एन्झाईम आर यूज इन अ केमिकल इंडस्ट्री. देज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर pH pressure. Due to this, energy is saved and erosion instrument are also not necessary. म्हणजे जी एन्झाईम्स तयार केली जाते त्याची जे टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, pH आहे, हे सुद्धा ॲडजस्ट केलं जातं. आणि जे इरोजन आहे की इन्स्ट्रुमेंटली इरोजन होतात ते इरोजन होत नाही, हा प्रॉब्लेम तिथे सॉल्व केला जातो. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोटीएज, hence it necessary byproducts are not formed due to the which expense of the purification are minimized. In case of microbial enzymatic reaction, elimination and decomposition
ऑफ वेस्ट मटेरियल आर अवॉइडेड अँड एन्झाईम कॅन बी रियूज. म्हणजे एन्झाईम्स तयार होताना जे काही अनवॉन्टेड प्रोडक्ट तयार होतात, फॉर एक्झाम्पल जर इंडस्ट्रीमध्ये आपण जर मायक्रोबियल प्रोडक्ट तयार करणार असो, सो अनवॉन्टेड केमिकल्स, अनवॉन्टेड जे खराब किंवा वेस्ट आहे ते मोठ्या प्रमाणात निघतं, म्हणजे त्यामुळे पोल्युशन होऊ शकतं. अशा प्रकारची कुठलीही समस्या एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये किंवा एन्झाईम तयार करताना होत नाही. इलिमिनेशन अँड डिकॉम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड, की जे वेस्ट मटेरियल आहे त्या ठिकाणी ते मोस्टली तयार होत नाही. एन्झाईम कॅन बी रियूज, आणि ती एन्झाईम जर तयार होत असेल थोडाफार वेस्ट प्रोडक्ट तर तो रियूज केला जातो. सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली, मीन्स याच्यामुळे प्रदूषण होत नाही. सम एक्झाम्पल ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायेज, आयसोमरेज अँड लायगेज. ह्या सगळ्या एक्झाम्पल्स जे दिलेले आहे एन्झाईमचे, यांचे लिस्ट करून ठेवायचे पुस्तकामध्ये, कारण हा प्रश्न 1 मार्काला 2 मार्काला कुठेही विचारला जाऊ शकतो. प्रोसेस ऑफ डायट removal occur at low temperature due to the mixing of enzyme with the detergent. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzyme. जर मक्यापासून जर आपण ग्लुकोज फ्रुक्टोज सायरप जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एन्झाईम ॲड केले जातात. एन्झाईमसोबत ते एन्झाईम कोणापासून मिळतात? सो बॅसिला अँड स्ट्रेप्टोमायसिस स्ट्रेनच्या ऑर्गॅनिझमपासून ते एन्झाईम्स आपल्याला मिळत असतात. Microbial enzymes are used in a various industry like cheese, plant extract, textiles, leathers and paper etc. म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे काय आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा त्या मायक्रोब्सपासून हे एन्झाईम्स मिळवून आपल्याला चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल्स, लेदर आणि पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एन्झाईमचा उपयोग केला जातो, की जे एन्झाईम्स मायक्रोब तयार करतात. तर आज बघितलं आपण इथपर्यंत पॉईंट्स, तर मला खात्री आहे की तुम्हाला समजलं असेल. तर माझ्या सायन्स एज्युकेशन चॅनलमध्ये मी हा व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू. याचा पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.